हाय, मी यतशा संसगिरी म्हणजे तुमची तुझ्या सोबतीने या मालिकेतली नुपूर सावंत. सो आज आपण व्हॉट्स इन माय बॅग हा सेगमेंट करणार आहोत आणि अगेन ह्याच्याशिवाय मी बाहेर पडूच शकत नाही. सो मला असं बेसिक इंडियन गोष्टी फार आवडतात. चष्मा, एक ढापलेली पाण्याची बॉटल आहे, तर ही माझी बॅग आहे. ओके, अशी रिफ्लेक्टिव्ह टाईपची बॅग आहे माझी, ज्यात सगळं काही मी डंप करते आणि ह्या सेटवर घेऊन येते, कारण माझ्याकडे अजिबात पेशन्स नसतो रोज रात्री ह्यातनं सामान काढा घाला वगैरे. नाही, ती एक वेगळी टिफिन बॅग असते, त्याच्यातलं डबे वगैरे सगळं काढघाल होतं, ह्यातलं काहीच मूव्ह होत नाही. सो ह्या बॅगेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा मेकअप पाऊच. ह्या मेकअप पाऊचमध्ये माझं स्किन केअर आणि सगळ्याच गोष्टी ज्या आम्हाला मेकअपमध्ये लागतात. आपले आत्ता खूपच पसारा आहे यात, पण ब्रशेस आणि सगळं काही काही आहे जे ह्याच्याशिवाय शूट होणं अशक्य आहे. म्हणजे ह्यात परफ्यूम पण आहे एक छोटंसं. सो या, हा मेकअप पाऊच झाला माझा. मग व्हेरी इम्पॉर्टंट माझा लेन्सचा पाऊच, कारण मला चष्मा आहे आणि माझा नंबर खूप जास्त आहे, त्यामुळे मला लेन्सेस कॅरी करावे लागतात. सो मला एक परफेक्ट साईजचा पाऊच मिळाला आहे एसबेडाचा, आणि मी असे लेन्सेस कॅरी करते विथ सोल्युशन आणि लेन्सची केस. आणि अगेन ह्याच्याशिवाय मी बाहेर पडूच शकत नाही, बिकॉज दिसणारच नाही मला. उसके बाद एक डायरी आहे ज्याच्यामध्ये काय काय मी लिहिते, किंवा इम्पॉर्टंट काही असेल तर काही लिस्ट करायच्या असतील कुठल्या गोष्टींच्या, तर ते सगळं ह्याच्यामध्ये असतं. काही इम्पॉर्टंट पेपर्स किंवा असं काही ऑडिशन स्क्रिप्ट्स वगैरे पण ह्याच्यात ठेवले जातात. अजून काय आहे माझ्या बॅगेत? हा ड्राय शॅम्पू एक आहे. कधी कधी केस धुवायला वेळ नाही मिळत आणि आम्हाला तरी छान दिसायचं असतं, सो ड्राय शॅम्पू कमी वापरावा ॲक्च्युली, पण तरी एक सेफ साईड असावा. पटकन आपण रिफ्रेश करू शकतो आपले केस. सो हा ड्राय शॅम्पू मी माझ्याबरोबर ठेवते. अँड येस, ऑफकोर्स हे दोन व्हेरी फनी, पण हे बनाना कंटेनर्स आहेत, ज्याच्यामध्ये प्रॉपर एक केळं ह्याच्यात राहू शकतं. जसं आत्ता मी ह्याच्यामध्ये एक वेलची केळं ठेवलेलं आहे. सो असे मी आज मला फ्रूट्स खायचे होते, त्यामुळे मी हे दोन कॅरी केलेले होते. और क्या है मेरी बॅग में? हा अगेन एक कसा पाऊच आहे, त्याच्यामध्ये थोडीफार औषधं, थोडं अजून स्किन केअर, इमर्जन्सीला ब्रश, मेकअप काढायला जर आपल्याला ओव्हरनाईट कुठे जायचं असेल तर मग त्या गोष्टी, फेस वॉश आणि असं सगळं इम्पॉर्टंट टॉयलेटरीज किंवा काइंड ऑफ गोष्टी ज्या इमर्जन्सीला लागू शकतात, त्या सगळं ह्या बॅगेत आहे. अँड ऑफकोर्स माझं वॉलेट, हे एक माझ्या फ्रेंडनी काश्मीरहून आणलं होतं माझ्यासाठी, आणि सिम्पल वॉलेट आहे, त्याच्या आतली मनी पर्ससुद्धा काश्मीरी आहे. सो मला असं बेसिक इंडियन गोष्टी फार आवडतात. सो हे कितीतरी वर्ष झाले हीच माझी मनी पर्स आहे. ऑफकोर्स दिस इज अ केस ज्याच्यामध्ये चष्मा अँड हे ग्लेअर्स आहेत, गरजेला कधी लागले तर. हे कस्टमाइज ग्लेअर्स आहेत ॲक्च्युली, माझा नंबर ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे. सो जस्ट मी हे घातले तर मला चष्मा घालायची गरज नाही, म्हणजे माझी पॉवर ह्या चष्म्यात मी कस्टमाइज करून घेतलेलं आहे, ह्या गॉगलमध्ये. सॉरी. आणि हे एक चण्याचं पॅकेट आहे. पटकन कुठे म्हणजे डबा संपला असेल आणि शिफ्ट एक्सटेंड झाली आणि थोडंफार खायचं असेल तर चणे इज गुड सोर्स ऑफ प्रोटीन आणि चांगले असतात, म्हणून मी एक इमर्जन्सीला हे चण्याचं पॅकेट कॅरी करते, पटकन भूक लागली तर खायला. हे लॉन्ड्री पाऊच, काही कपडे आहेत त्याच्यामध्ये, एक छोटासा टॉवेल आहे आणि काही ओव्हरनाईट शूट एक्सटेंड झालं, सकाळपर्यंत शूट करायचं असेल तर थोडंसं फ्रेशन अप व्हायला वगैरे असं आहे. काय बस, दॅट्स अबाउट इट. आणि हे इयरपॉड्स आहेत. ही विटॅमिन डीची गोळी आहे जी मी आत्ताच 2 दिवसाआधी घेतलेली आहे. अजून काही नाही. एक ढापलेली पाण्याची बॉटल आहे. एवढं साधारण सामान माझ्या ह्या बॅगेमध्ये असतं, जे कधीच निघत नाही. हे केळ्याचे कंटेनर्स वगैरे निघतात, बाकी हे असंच राहतं, बिकॉज वेळच नाही मिळत ह्यातनं
काढायला सगळ्यात पहिली गोष्ट चष्मा किंवा मग लेन्स, काहीतरी चष्मा किंवा लेन्स एक काहीतरी मला पाहिजेच असतं. नंतर दुसरी गोष्ट फोन, त्याच्याशिवाय मी बाहेर नाही पडत. या 2 गोष्टी. सध्या मी माझ्या बेस्ट फ्रेंडला खूप जास्त मिस करते आहे. ह्या हेक्टिक शेड्यूलमध्ये मला तिला भेटता येत नाही आहे आणि तिचंही आता तिला पण प्रमोशन मिळालेलं आहे, त्यामुळे ती पण प्रचंड बिझी आहे कामात. सो ऑलमोस्ट 1-2 महिने आम्ही एकमेकींना भेटलेलो नाही होतो. आत्ता सध्या मी खूप डेस्परेट झाले तिला भेटायला. सो प्रॉब्ली तिला या बॅगेत कोंबीन आणि सगळीकडे घेऊन फिरेन. तिचं नाव आहे शर्फा. आय वुड लाईक हर टू बी इन माय बॅग. सो प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा आम्हाला की तुम्हाला हा सेगमेंट आणि माझा स्पेशली वॉट्स इन माय बॅग कसं वाटलं. आणि अशी काही इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याकडे असते का की जी असतेच, म्हणजे ज्याच्याशिवाय तुम्ही घराबाहेर पाऊलच ठेवत नाही, अशी काही गोष्ट असेल तर तीही आम्हाला कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये. प्रॉब्ली आम्हाला पण त्याचा काहीतरी उपयोग होणार असेल आणि आम्ही पण ती टाकू आमच्या बॅगेत. मे बी, यू नेव्हर नो. सो आम्हाला सांगा नक्की कॉमेंट्समध्ये कसं वाटलं ते. थँक्यू.